विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्यांची ओळख। विदर्भात नागपूर आणि अमरावती या ठिकाणी संत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं। मात्र सध्या अमरावतीत मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची फळगळती सुरू आहे। संत्रा बागमध्ये अक्षरशः संत्र्यांचा सडा पडला आहे। पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका संत्रा पिकाला बसताना दिसतोय। गेल्या 7-8 वर्षापासून संत्र्याची बिकट अवस्था आहे। सगळ्या सगळे सायंटिस्ट प्रत्येक वेळेसनं जर संत्र्याचं ड्रॉपिंग होत असताना सगळे शास्त्रज्ञ येतात, पाहणी करतात आणि थातूर मातूर पाहणी झाली का निघून जातात। पण दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा सगळ्यात मोठा संत्रा उत्पादनाचा काळ राहते आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉपिंग होत आहे। पण हे ड्रॉपिंग कशामुळे होते याच्यावर आजपर्यंत सुद्धा NRC सारखं मोठं केंद्र सरकारचं NRC सारखी संस्था असून अजूनही त्यावर संशोधन झालेलं नाही आहे। म्हणजे आतापर्यंत कांदा ठेवला असं वाटलं का बा भाव वाढन, काहीतरी अपेक्षा होती, पण ते अपेक्षाचं पूर्ण विल्हेवाट लावला सरकारने। आणि सरकार असं शेतकऱ्याविषयी गंभीर म्हणजे असं घेऊनच नाही राहिलं। संत्रा इकडे वाढले होऊन राहिले, कपाशीचं मोठं नुकसान होऊन राहिलं। शेतकऱ्यांना काय करावं आता? शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यासाठी या सरकारनं कर्जमाफी कबूल केली, ते सुद्धा दिलं नाही। दिवाळीच्या अगोदर अनुदान देणार, ते सुद्धा दिलं नाही। संत्र्याच्या विम्याचे सुद्धा अजून पैसे आले नाही। विमा काढला परंतु पुन्हा विमा काढण्याची वेळ आली, अजून विम्याचे सुद्धा पैसे नाही आहे। एवढं निगरगट्ट सरकार ही मी पहिल्यांदा पाहिलं। म्हणून आम्ही आता बच्चूभाऊच्या एल्गार मोर्चात 28 तारखेला लाखोच्या शेतकरी सहभागी होणार। आम्ही ट्रॅक्टरने तिथे जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।